महापौर आणि उपमहापौर निवडणुकीनंतर महानगरपालिकेत आता दुसरी महत्त्वाची विशेष सभा पार पडणार आहे. या सभेत सभागृह नेते आणि विरोधी पक्षनेते पदाची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. तसंच विविध वैधानिक समित्यांवरील सदस्यांची नावं सुद्धा जाहीर केली जाणार आहे. आता या समित्या कोणत्या आहेत आणि पक्षनिहाय संख्याबळ कसं असणार आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार, मी वैभव पाटील. तुम्ही पाहतात माय महानगर लाईव्ह. नियमानुसार सत्ताधारी पक्षाच्या गटनेत्याची निवड सभागृह नेतेपदी होते, तर विरोधी पक्षातील सर्वाधिक नगरसेवक असलेल्या गटनेत्याला विरोधी पक्षनेतेपद दिलं जातं. त्यानुसार मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वाधिक 89 जागा जिंकून पहिल्या क्रमांकाचा असलेला पक्ष म्हणजे भाजप आणि या सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे गटनेते गणेश खणकर आहेत. त्यामुळे गणेश खणकर यांची सभागृह नेते म्हणून निवड होण्याची शक्यता आहे. तर विरोधी पक्षात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत 65 जागा जिंकत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गटनेत्या किशोरी पेडणेकर आहेत. त्यामुळे किशोरी पेडणेकर यांच्या नावाची घोषणा ही विरोधी पक्षनेते म्हणून होण्याची शक्यता वर्तवली जाते. दोन्ही पक्षांनी महापौरांकडे अधिकृत पत्र सादर केलं असून त्या पत्रांच्या आधारे महापौर या दोन्ही पदांची घोषणा करतील. याच बैठकीत महानगरपालिकेतील 4 महत्त्वाच्या वैधानिक समित्यांवरील सदस्यांची नावं जाहीर केली जाणार आहेत. या समित्यांमध्ये स्थायी, शिक्षण, सुधार आणि बेस्ट समितीचा समावेश आहे. सदस्य नियुक्त्यांनंतर येत्या 20 फेब्रुवारी रोजी स्थायी आणि शिक्षण समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. त्यासाठी 18 फेब्रुवारीपर्यंत इच्छुक उमेदवारांना महापालिका सचिवांकडे अर्ज दाखल करावे लागतील. आता समितीनिहाय, पक्षनिहाय संख्याबळ कशी आहे पाहूयात. स्थायी समिती एकूण 26 सदस्य, भाजप 10, शिवसेना शिंदे गट 4, शिवसेना ठाकरे गट 7, काँग्रेस 3, मनसे 1, MIM 1. आता सुधार समितीमध्ये एकूण 26 सदस्य. पक्षनिहाय संख्याबळ कसं आहे ते जाणून घेऊयात. भाजप 10, शिवसेना शिंदे गट 4, शिवसेना ठाकरे गट 7, काँग्रेस 3, मनसे 1, MIM 1. आणि शिक्षण समितीमध्ये एकूण 22 सदस्य. पक्षनिहाय संख्याबळ कसं असणार आहे जाणून घेऊयात. भाजप 9, शिवसेना शिंदे गट 3, शिवसेना ठाकरे गट 6, काँग्रेस 2, MIM 1. बेस्ट समितीमध्ये एकूण 16 सदस्य असणार आहेत. संख्याबळ कसं असणार आहे जाणून घेऊया. भाजप 6, शिवसेना शिंदे गट 2, शिवसेना ठाकरे गट 5, काँग्रेस 2, MIM 1. मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गटनेत्या किशोरी पेडणेकरांच्या नावाची महासभेत घोषणा झाल्यास किशोरी पेडणेकर या पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या होणार आहेत. आधी महापौर आणि मग विरोधी पक्षनेत्या असाही योग त्यांच्या बाबतीत आला आहे. महापौरपदी महिला आणि विरोधी पक्षनेतेपदीही महिला असा महिला राज मुंबई महानगरपालिकेत येत्या काळात बघायला मिळणार आहे. मुंबई महापालिकेत 1998 मध्ये महापौरांसह परिषद पद्धती लागू करण्यात आली होती. त्यानंतर 1999 मध्ये ही पद्धत रद्द करून जुन्या पद्धतीचे पुनरुज्जीवन करण्यात आले. याच काळात उपमहापौर आणि विरोधी पक्षनेता या पदांची तरतूद करण्यात आली. 2000 सालापासून विरोधी पक्षनेतेपद अस्तित्वात आले असून गेल्या 25 वर्षातील किशोरी पेडणेकर या पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या आहेत. आतापर्यंत काँग्रेसकडे असलेले हे पद प्रथमच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे जाणार आहे. आता पाहूयात याआधी कोण कोण होते विरोधी पक्षनेते. 2002 ते 2003 या साली खामुआ बस्तीवाला हे विरोधी पक्षनेते होते. 2003 ते 2004 यावेळी गुणवंत शेठ हे विरोधी पक्षनेते होते. 2004 ते 2012 राजहंस सिंग, 2012 ते 2013 ज्ञानराज निकम हे विरोधी पक्षनेते होते. 2013 ते 2016 देवेंद्र उर्फ बाळा आंबेडकर हे विरोधी पक्षनेते होते. 2016 ते 2017 प्रवीण छडा हे विरोधी पक्षनेते होते आणि 2017 ते 2022 हे रविराजा विरोधी पक्षनेते होते. मात्र आता प्रथमच विरोधी पक्षनेतेपदी गेल्या 25 वर्षांपासून जे महानगरपालिकेच्या सत्तेत होते ते शिवसेना म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा विरोधी बाकावरती पाहायला मिळणार आहेत. आणि पहिल्यांदाच मुंबई महानगरपालिकेमध्ये महिला महापौर आणि जर किशोरी पेडणेकर यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यास महिला विरोधी पक्षनेत्या. त्यामुळे संपूर्णपणे मुंबई महानगरपालिकेमध्ये नवा अध्याय, नवा राजकारण आणि महिला राज पाहायला मिळणार आहे. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.